नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती या ठिकाणी चौकीदार या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात। आता संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणते असते, बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असेल। लोकसभेला विद्यार्थी मित्रांनो आपण कनिष्ठ सभागृह असे म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारताचं राष्ट्रगीत। आता भारताचं राष्ट्रगीत कोणताही जन गण मन हे सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताचं राष्ट्रगीत जन गण मन बघा सन 1911 मध्ये बघा कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम गायण्यात आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने। आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता असेल, मुंबई शहर बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो। आता लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, गलगंड, विषमज्वर, कुष्ठरोग आणि रक्तक्षय। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आले पाहिजे। लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक हवामान दिन। आता आपल्याकडे जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी असतो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। जागतिक हवामान दिन आपल्याकडे खालीलपैकी केव्हा असतो। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे। 23 मार्च बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक हवामान दिन असतो, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, कोयना। आता कोयना हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। कोयना हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल, बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे। कोयना बघा वन्यजीव अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते। भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते, बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे। सन 1991 या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलं होतं, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणती वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असतात। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, कोणती वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असतात। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पानझडी वने। बघा विद्यार्थी मित्रांनो, पानझडी वने ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने असतात, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र धर्म। आता महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्म या नावाचं बघा मुखपत्र विद्यार्थी मित्रांनो विनोबा भावे यांनी बघा सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय, सूर्यमाळ। आता सूर्यमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, सूर्यमाळ हे थंड हवेचं ठिकाण बघा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी बघा गणित आणि इंग्रजी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील, बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, शारदा सदन। आता शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आता शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती, पंडिता रमाबाई यांनी केली होती। पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल, गोवा राज्य, कर्नाटक राज्य, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड राज्य। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे। नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, श्रीरामपूर हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे।
श्रीरामपूर बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील। श्रीरामपूर बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मोसंबी या फळासाठी प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा एकलहरी। आता एकलहरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? एकलहरी काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कुठे असेल? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा पूर्णा आणि गिरणा। पूर्णा आणि गिरणा या दोन नद्या विचारल्यात कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोदावरी नदी, भीमा, तापी आणि कृष्णा। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पूर्णा आणि गिरणा या दोन नद्या पहा विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या उपनद्या आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा प्रौढ शिक्षण कार्यक्रम बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी कार्यान्वित केला गेला? प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम सन 1970, सन 1975, सन 1978, सन 1980। महाराष्ट्र राज्यामध्ये सन 1978 बघा या वर्षी प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो। सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असेल। बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे। सेनापती बापट बघा यांनी मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले होते। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा जालना जिल्ह्यातली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी होय? जालना जिल्ह्यामधली प्रमुख नदी कोणती असेल? भीमा नदी, दुधना नदी, वैनगंगा नदी, पैनगंगा नदी। जालना जिल्ह्यातली प्रमुख नदी या ठिकाणी दुधना नदी यायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचं आहे कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? आता उत्तर प्रदेश राज्यामध्ये कोणता आहे? नरोरा। नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। कैगा कर्नाटक राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे। कल्पकम तामिळनाडू राज्यामध्ये आहे। सर्वांनी लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये एक प्रश्न यावर असतो। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले बहुसंख्य लोकांचं मुख्य अन्न कोणतं आहे? भारतामध्ये बहुसंख्य लोकांचं मुख्य अन्न कोणतं असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे तांदूळ। हे भारतामध्ये बघा बहुसंख्य लोकांचं मुख्य अन्न तांदूळ आहे। बघा विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा झूम हा विचारलाय खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? जंगलाचा प्रकार आहे का? शेतीचा प्रकार आहे का? जमातीचा प्रकार आहे का? यापैकी नाही। झूम काय असेल? झूम हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा शेतीचा बघा या ठिकाणी प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। झूम काय आहे? शेतीचा प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा आता बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण 25 प्रश्न आहेत। आपण या ठिकाणी जीकेचे 25 प्रश्न घेतले। आता या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा महत्त्वपूर्ण 25 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक पहिला पहा, वायू या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आता वायूचा समानार्थी शब्द कोणता असेल? विस्मय म्हणजे काय असतो? विस्मय म्हणजे नवल वाटणे, आश्चर्य वाटणे। कांचन म्हणजे काय असतो? कांचन म्हणजे समीर। बघा कांचन म्हणजे काय असतो? कांचन म्हणजे सोने। समीर म्हणजे वारा, वायू। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। राजू म्हणजे काय असतो? राजू म्हणजे कमळ, पंकज। बघा प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय होते? शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ज्याची किंमत होऊ शकणार नाही। ज्याची किंमत होऊ शकणार नाही आपण त्यांना काय म्हणतो? अनमोल। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय होते? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा जन्मजात श्रीमंत असलेला। जन्मजात श्रीमंत असलेला आपण त्यांना काय म्हणतो? गर्भ श्रीमंत म्हणतो पहा। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारला? कुटीर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आता कुटीर म्हणजे काय असतो? शेवट, शिकवणे, झोपडी, असत्य। सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। कुटीर म्हणजे झोपडी। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, असतील सीते तर जमतील भूते।
असतील सीते तर जमतील भूते या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा त्याचा अर्थ काय आला पाहिजे. असतील सीते तर जमतील भूते म्हणजे एखाद्या भोवती बघा, एखाद्याकडे धन दौलत बघा संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या म्हणीचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. ओनामा करणे. आता ओनामा करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे म्हणजे काय असतो. शेवट करणे होईल का, प्रारंभ करणे होईल का, विवाह होणे, आत्या आनंद होणे. ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा. मी चित्रपट पाहत होतो. मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा कोणत्या काळाचा मी चित्रपट पाहत होतो. आता या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का पहा. मी चित्रपट पाहत होतो वाक्यातली क्रिया पूर्ण नाही म्हणजे अपूर्ण आहे. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा सर्वांचं उत्तर येईल का. गुरु उपदेश बघा विद्यार्थी मित्रांनो या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. देवाहून बघा या ठिकाणी ऊन प्रत्यय लागलाय. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात तर पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय असेल. त्यांचं बघा कुसुमाग्रज बघा त्यांचं टोपण नाव होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे. अकर्मक कर्तरी, कर्मणी, अकर्मक भावे कोणता असेल. सर्वांनी शांत बसावे. बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी अकर्मक भावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाजीपाला, तो भाजीपाला म्हणजे या ठिकाणी पुल्लिंग या ठिकाणी या शब्दामध्ये लिंग आहे. विषय क्रमांक पुढचा. आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल. आंबा या शब्दाचं अनेक वचन आंबा, आंबे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. कोणता असेल. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण काय वापरतो. उद्गारवाचक चिन्ह वापरतो का, अर्धविराम, प्रश्नचिन्ह यापैकी नाही. बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक शब्द ओळखा. लोकांची काय असते. लोकांची बघा कळप असतो का लोकांचा. लोकांचा कळप, तुकडी, टोळी. लोकांची गर्दी असते बघा. लोकांची काय असते. लोकांची गर्दी असते. हरणांचा कळप असतो बघा. हरणांचा कळप असतो. सैन्याची तुकडी असते. चोरांची टोळी असते. लोकांची गर्दी असते. समूहवाचक शब्द या ठिकाणी आहे बघा. लोकांची गर्दी असते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने गवत खाल्ले या ठिकाणी अधोरेखित शब्दाची या ठिकाणी विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. कोणती असेल. गायीने. आता ने एशी बघा हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो कोणते असतील. ने एशी हे प्रत्यय कुठले असतील. तृतीय विभक्तीचे प्रत्यय होतील का. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. बघा मोत्या या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचा नाम आहे. विशेष नाम. विषय क्रमांक पुढचा. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्र. आता सौंदर्य बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे. मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम आहे. मांगल्य भाववाचक नाम. नम्र, नम्रचा भाववाचक नाम काय होतं. नम्र, नम्रता. नम्र मग या ठिकाणी भाववाचक नाम नाही. गटामध्ये हा शब्द या ठिकाणी बसत नाही. विषय क्रमांक पुढचा. अरे रे तुला लागलं का. बघा हे वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अवयय आलेलं आहे. कोणतं असेल. अरे रे तुला लागलं का या ठिकाणी बघा उद्गारवाचक चिन्ह आहे. शेवटी बघा क्वेश्चन मार्क आहे. अरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अवयय आलेलं आहे. केवळ प्रयोगी अवयय आहे का. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 मनातील भावना प्रगट करणे. केवळ प्रयोगी अवयय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. विशेषण. हुशार तो कसा आहे. तो हुशार आहे. तो मूर्ख आहे. तो भित्र आहे. बघा हे सर्व काय असतील. हे सर्व या ठिकाणी विशेषणे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय. पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. पंकज. बघा कोणता असेल.
पंकज या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता सुधाकर म्हणजे काय असतो? सुधाकर म्हणजे या ठिकाणी चंद्र. नरेश म्हणजे काय असतो? नरेश म्हणजे या ठिकाणी राजा असतो. बघा, पंकज म्हणजे कमळ, कनक म्हणजे सोने, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण असतील? पु ल देशपांडे, विश्वास पाटील, श्रीमान योगी वि स खांडेकर. आता ययाती ही कादंबरी कोणाची होती? वि स खांडेकरांची होती. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चोराच्या मनामध्ये चांदणे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. चोराच्या मनामध्ये चांदणे या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आता याचा योग्य अर्थ काय? चांदणे रात्री चोरी, बघा चोरी करतो, चोराला नेहमी चांदणे असावे असे वाटते, चांदणे नसेल तर चोरी होणार नाही, वाईट करणाऱ्याच्या कृती उघडकीस येईल याची नेहमी भीती असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, अबब केवढा मोठा साप हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? अबब केवढा मोठा साप, उद्गारवाचक बघा या ठिकाणी आहे, उद्गारवाचक या ठिकाणी या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता या ठिकाणी आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामरच्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण 25 प्रश्न पाहूयात. बघा, परीक्षेमध्ये या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेमध्ये असतात. बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला योग्य वाक्य ओळखायचं आहे. बघा आता काय, सी, बघा या ठिकाणी शी डोंट लाईक कॉफी, शी डोंट लाईक कॉफी, बघा हे वाक्य बरोबर होईल का? शी डोंट लाईक कॉफी या ठिकाणी बरोबर नाही. शी डझंट लाईक कॉफी, शी डझंट लाईक्स, बघा हे पण या ठिकाणी बरोबर या ठिकाणी होणार नाही. शी डझंट लाईक कॉफी, शी नॉट लाईक कॉफी हे पण नाही होणार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. शी डझंट लाईक कॉफी, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आयडेंटिफाय द नाऊन, या ठिकाणी आपल्याला नाऊन ओळखायचं आहे. आयडेंटिफाय द नाऊन, ब्युटिफुल, हॅपीनेस, क्विकली, रन, या ठिकाणी नाऊन ओळखायचं आहे, आपल्याला नाम ओळखायचं आहे. नाम कोणतं असेल? हॅपीनेस, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य नाऊन आहे. विषय क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट प्रोनाऊन, या ठिकाणी आपल्याला योग्य सर्वनाम ओळखायचं आहे. डॅश डॅश इज माय बेस्ट फ्रेंड, बघा सोपं आहे. डॅश डॅश इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय बेस्ट फ्रेंड, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य या ठिकाणी करेक्ट प्रोनाऊन आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट वर्ब, आता या ठिकाणी योग्य क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. दे डॅश डॅश फुटबॉल एव्हरी संडे, दे प्लेज, दे प्लेज, दे प्ले, दे प्लेइंग, दे प्लेड, बघा आता सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? दे प्लेज, बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी दे प्ले, बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी यस लागत नाही, प्ले, ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण ओळखा. स्लोली, आता स्लोली होईल का? स्लोली, हॅपीली, रन, टॉल, बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी यायला पाहिजे. टॉल, टॉल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे या ठिकाणी विशेषण आहे. हॅपीली, स्लोली हे काय असतील? ॲडवर्ब आहे, ते ॲडवर्ब आहे. या ठिकाणी आपल्याला ॲडजेक्टिव्ह विचारले, टॉल या ठिकाणी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट ॲडवर्ब, आता चूज द करेक्ट ॲडवर्ब, सी, सिंग, मग आता सर्वांना माहीत आहे ॲडवर्ब कशा, सर्वांना माहीत आहे ॲडवर्ब कशा असतात? त्याला प्रत्यय असतो बघा ly, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी, बघा सी सिंग स्वीटली, ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल, आता या ठिकाणी आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन, बघा आता हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये, बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न पडला होता. बघा आता सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी इज ॲन हॉनेस्ट मॅन, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? चूज द करेक्ट प्रिपोजिशन, चूज द करेक्ट प्रिपोजिशन, द बुक इज ऑन, द बुक इज ऑन द टेबल, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट कंजंक्शन, या ठिकाणी कंजंक्शन आपल्याला ओळखायचं आहे. आय वॉज टायर्ड, बघा त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे बट, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट या टेन्स, या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे शी डॅश डॅश अ लेटर नाऊन, शी डॅश अ लेटर नाऊन, या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारचा बघा शब्द या ठिकाणी होतो. सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.